इचलकरंजी महानगरपालिकेची पहिली निवडणूक पार पडत असताना 65 नगरसेवक या इचलकरंजी महानगरपालिकेत निवडून आले आहेत। यामध्ये 43 महायुतीमध्ये भाजप आणि शिवसेना, तर बघितलं तर शिवसेना आघाडीचे 17, तर उबाटा गटाचा शिवसैनिकांचा 1 नगरसेवक, तसेच राष्ट्रवादीचा 1, असे टोटल 65 नगरसेवक निवडून आल्यानंतर आता महापौर महायुती जाणार। पण महापौर होताना आपण जर बघितलं तर आरक्षण अजून पडायच्या अगोदरच इचलकरंजीमध्ये रस्सीखेच चालू झाले की महापौर कोण होणार। त्यामुळे जे नवीन नूतन नगरसेवक जे निवडून आलेले आहेत ते नगरसेवक आता यांच्यातच लॉबिंग लागलं की जर ओपनमध्ये पडलं, एसटीमध्ये जर पडलं, तर अन्य ह्याच्यात जर पडलं तर महापौर मीच होणार, अशी आता एकमेकात रस्सीखेच चालू झाले आहे। जर बघितलं तर इथले आमदार राहुल प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हळवणकर, माजी आमदार प्रकाश आवाडे यांच्यामध्ये काल बैठक पार पडलेली आहे की महापौर कुणाला करायचा। महापौर महायुतीचा होणार यात फिक्स झाले। एक हाती सत्ता भाजपनं आणण्यात, इथं महायुतीची सत्ता आणण्यात चांगला यश मिळालेला आहे। 65 पैकी जो 47 जागा महायुतीला मिळाल्या। त्यामुळं इचलकरंजी महानगरपालिकेचा पहिला महापौर कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष आलेलं आहे। आपण जर बघितलं तर इचलकरंजी शहरामध्ये जे 65 नगरसेवक निवडून आल्यानंतर 2 दिवस झाले, आजचा 3रा दिवस आहे। त्यामुळं इचलकरंजीच्या ज्या नगरसेवकांमध्ये आता सध्या रस्सीखेच पाहायला मिळते की मीच महापौर होणार। त्यामुळं वरिष्ठ नेते काय निर्णय घेणार आणि आरक्षण कुठल्या बाजूने पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलं आहे। कॅमेरामॅन निखिल विसेसे, मी साईनाथ जाधव, PVN मराठी, इचलकरंजी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।